अगर आप अपनी खुद की ताकत से उन टॉक्सिक दोस्तों को जिंदगी से नहीं हटा सकते, परमेश्वर हटाएगा। मैंने एक कोट पढ़ा, मैंने परमेश्वर से शांति के लिए प्रार्थना किया और मैं अपने कई दोस्तों को खोने लग गया। और आप सोच रहे क्यों खो रहा हूं मैं दोस्त? क्योंकि शांती भंग करने वाले ही वो दोस्त हैं। तो मुझे छोड़ के क्यों जा रहे हैं? प्रार्थना किया, परमेश्वर छाट रहा है। Isaiah says, I saw the Lord high and lifted up, and his train filled the temple, and the glory of the Lord came into the temple. और फिर दरवाजे हिल गए जब भी परमेश्वर का शब्द आया। क्या आपको पता है कुछ लोग ऐसे हैं जो शायद से आपकी जिंदगी में है, जो आपको पता है वो आपको नीचे गिरा रहे हैं, और शायद से आपने अपने जिंदगी के दरवाजे उनके लिए खोल दिए हैं, पर आप उन्हें छोड़ना भी नहीं चाहते। तो परमेश्वर दरवाजों को हिला रहा है उसके शब्दों के द्वारा। आमीन। आपको उनकी जरूरत नहीं है, और जैसे परमेश्वर का वचन आ रहा है ना अभी, तो आप उसे ग्रहण करो ताकि परमेश्वर उन गलत दोस्तों से आपका पीछा छुड़ा दे। आपके सपने इतने बड़े हैं, शायद से वो वहां तक नहीं पहुंच पाएंगे। वहां पहुंचने के लिए आपको नए दोस्तों की जरूरत है, तो आपको ऊपर उठाएंगे, नीचे नहीं खींचेंगे। तो दोस्त जा रहे हैं तो जाने दो। एक तो बेस्ट फ्रेंड है आपका जो आपका साथ कभी नहीं छोड़ेगा, उसका नाम है यीशु मसीह। पर मैं घोषणा करता हूँ यीशु मसीह के नाम से कुछ नए दोस्त परमेश्वर आपकी जिंदगी में लाएगा, जो आपको ऊपर उठाएंगे, आपको आपके डेस्टिनी के और नजदीक लेकर जाएंगे, और आप वो योजना को पूरी करोगे जो परमेश्वर ने आपके लिए नियुक्त किया। आमीन। पता है परमेश्वर को समय नहीं लगता जिंदगी को बदलने को। तुम्हाला माहिती आहे का, देवाला काही वेळ लागत नाही जीवन बदलण्यासाठी। द्राक्षरस बनाने को कई वर्ष लग जाते, सही है? आपण पाहिलं असेल, द्राक्षरस जो असतो, वाईन, ते बनवण्यासाठी अनेक वर्ष लागतात। परमेश्वर ने पल भर में पानी को द्राक्षरस, पण आपल्या येशूने एका क्षणात पाण्याचा द्राक्षरस बनवला। यानी कि जो चीज के लिए कई साल लगते परमेश्वर ने पल भर में कर याचा दिया। अर्थ जी गोष्ट बनायला अनेक वर्ष लागतात, देव क्षणात बनवतो। इसलिए तो योएल 2:25 कहता है परमेश्वर तेरे व्यर्थ वर्षों को भी फिर से तुझे लौटा कर म्हणतो देगा। योएल 2 म्हणतो की तुझी व्यर्थ गेलेली वर्ष देव तुला परत करेल। तो आपको पता है 25 साल 26 साल की उम्र तक मैं कुछ नहीं करता था। तुम्हाला माहिती 25-26 वर्षाचा होईपर्यंत मी स्वतः काही करत है नव्हतो। ना? कई लोगों को लगता है भाई ये कुछ कर क्यों नहीं रहा है, अनेक लोकांना असं वाटतं की अरे हा माणूस काही करत का नाही जीवनामध्ये, है ना? पास्टर का बेटा है कुछ कर नहीं रहा है, पास्टरांचा मुलगा आहे हा का काही करत नाहीये। पर परमेश्वर ने एक बार मुझे छुआ, पण देवाने फक्त एकदाच मला स्पर्श केला मेरी जिंदगी बदल आणि माझं जीवन बदललं। हालेलुया, आमेन, आमेन। कुछ समय पहले तक मैं कुछ नहीं था, पर परमेश्वर ने आज मुझे इतिहास, मैं तो इतिहास रचने वाला हूँ यीशु मसीह के नाम से। क्या आप तैयार हो मेरे साथ इतिहास रचने? यीशु मसीह के नाम से। हालेलुया। मी तर इतिहास घडवणार आहे, पण तुम्ही पण तयार आहात का इतिहास घडवण्यासाठी? हालेलुया। God is the God of time, देव वेळेचा देव आहे, and God is a God of space. आणि देव जो अंतर आहे त्याचा पण वेळ आहे। आमेन, आमेन। सुबेदार ने अपने नौकर के लिए विश्वास किया और परमेश्वर ने शब्द भेजा और उसका नौकर चंगा हो गया। म्हणून तो जो शताधिपती होता, जो सुभेदार होता, त्याने त्याच्या नोकरासाठी विश्वास ठेवून येशू सोबत तो स्वतः जोडला गेला। उसका शब्द काफी है। त्याचा एक शब्द पुरेसा आहे। आमेन। ये बाइबल जिंदा वचन है। आपलं जे बायबल आहे ते जिवंत आहे। जैसे सूरज ने अपनी ताकत नहीं खोई, ये वचन ने अपनी ताकत नहीं खोई। जसं सूर्याने त्याची शक्ती अजून गमावली नाहीये, तसं देवाच्या वचनाने त्याची ताकद, त्याची शक्ती गमावली नाही। एक बार आपने बाइबल पढ़ लिया, एकदा तुम्ही हे बायबल वाचलं, ये आपकी जिंदगी को बदल देगा। तुमचं जीवन बदलेल। आमेन, आमेन। तो लोग क्या करते पता है, मैं ना चर्च नहीं आऊंगा ब्रदर, 40 साल की उम्र तक मैं पैसे कमाऊंगा। मग ते पुस्तक वाचून लोक काय म्हणतात की ब्रदर मी 40 वर्षाचा होईपर्यंत काम करेल, 40 तक काम तोवर करेल। चर्चला येणार नाही। ओवर टाइम कर रहे हैं। और फिर डॉक्टर कहता है, आणि मग परत डॉक्टर म्हणतात तेरा किडनी खराब हो गया दोस्त, की ब्रदर की तुमची किडनी खराब झाली, ऑपरेशन के लिए 15 लाख लगेंगे। ऑपरेशन साठी आता 15 लाख लागतील। और आपने क्या किया? आणि तुम्ही काय केलं? काम केलं, सेहत पर ध्यान नहीं दिया, तब्येतीची काळजी घेतली नाही, परमेश्वर पर ध्यान दिया, आणि प्रभूकडे पण लक्ष नाही क्या दिलं। हुआ? 15 लाख गए, 15 लाख ज्याच्यासाठी तुम्ही काम करत होता तेच गेले। कुछ फायदा? और फिर आप जाओगे यीशु अब मुझे बचा। आणि त्यानंतर आजार आला आणि नंतर मग येशूला शोधायचं की येशू मला बरं कर। और यीशु कहेगा बेटा कहाँ पर था इतने दिन? मग येशू म्हणाल की तू इतके वर्ष कुठे होतास? विश्वास कहाँ पर रहेगा दोस्त? पण विश्वास नहीं त्यावेळेस त्या व्यक्तीकडे विश्वास नसेल, विश्वास नहीं रहेगा, त्याचा विश्वास वाढला विश्वास नाहीये, बढ़ाया नहीं। त्यांनी विश्वास वाढवलाच नाही इतका वर्षामध्ये। मेरे डैड के एक अंकल थे, माझ्या वडिलांचे त्यांचे जे सुन रहे हो? काका होते, उन्होंने जिंदगी भर, मेरे डैड आके बोलते थे आप यीशु मसीह पर विश्वास करो, आप यीशु के बारे में मत बोल, नहीं तो शूट कर दूंगा तुझे, उड़ा दूंगा। पास्टर पॉल म्हणायचे त्यांना, त्यांच्या काकांना की येशूवर भरोसा ठेवा, तर ते त्यांना ओरडायचे की येशू बद्दल मला सांगायचं नाही, नाहीतर गोळी मारेल। वो पता है क्या बोलता था? वो बोलता था मौत आएगा ना मैं ऐसे जाऊंगा। ते म्हणायचे ज्यावेळेस
मृत्यू येईल ना असं ऐसे जाईल हम. मी, मृत्यूला असं तोंड देईल मी. भाई, तू मुझे मत बता ये यीशु तू के मला बारे में. नको सांगू येशूचं. उड़ा दूंगा तुझे. एक दिन बीमार पड़ गए, मग एक दिवशी ते काका आजारी पडले. सारे मशीन्स लगा दिए हॉस्पिटलमध्ये सर्व मशीन्स त्यांच्या शरीराला लावलेत और वो पड़े आणि बेडवर झोपून येत. और वो कहते हैं आणि ते म्हणतात ये वो पॉल को तो जरा बुलाओ, की पॉलला एकदा बोलवा जरा, वो ही मेरा सच्चा दोस्त है. तोच माझा खरा मित्र. उसने मुझे एंड तक बोला त्याने मला शेवटपर्यंत सांगितलं कि यीशु को मान. की येशूला स्वीकार, मैंने येशूवर नहीं भरोसा सुना. ठेव. फिर वो मेरे डैड के हाथ को पकड़ता है. मग पास्टरांच्या हातांना ते पकडतात मैं मरूंगा नहीं ना. आणि मग म्हणतात की मी मरणार तर नाही ना. अरे अभी तो बोल रहा था ना मौत जो को ऐसे. व्यक्ती म्हणत होता हाँ? की मी मरणाला घाबरत नाही असं नाही तोंड डरतो. देईल, आणि ज्यावेळेस अभि- मरण्याची वेळ आली हाँ. त्यावेळेस तो काय म्हणतो अभी हाथ पकड़ कर ही बोल रहा है कुछ होगा नहीं होगा ना. की मला मैं काय नहीं होणार मरूंगा तर नाही ना. ना. मेरे डैड बोले विश्वास कर. मग पास्टर त्यांना म्हणाले भरोसा ठेवा और बात येशूवर. बताओ आपको, उनके पास विश्वास था ही नहीं. पण सांगू का की त्यांच्या ज्यावेळेस ते बेडवर होते हॉस्पिटलमध्ये त्यांच्यामध्ये विश्वास नव्हताच. वो कर ही नहीं पाए ते विश्वास ठेवूच शकले नाहीत और वो ऐसे ही चले गए. आणि तसंच ते निघून गेले. अगर आप यहाँ पर चर्च आते हो, जर तुम्ही तर मंडळीत आलेला आहात, वचन सुनते हो, वचन ऐकत आहात, प्रार्थना करते हो, प्रार्थना करत आहात, तो परमेश्वर आपको अच्छी सेहत भी देगा, तर देव तुम्हाला चांगली तब्येत देणार, बरकत भी देगा, तुम्हाला उन्नती देणार, उन्नति भी देगा, समृद्धी देणार, शांति भी देगा, शांती देणार, मुक्ति भी देगा, सुटका देणार, जीवन भी देगा, जीवन पण देणार. Amen. उघडायचं जो नाही. परमेश्वर दरवाजा खोलता है वही परमेश्वर कुछ दरवाजों को बंद भी करता है. म्हणून जो आपला येशू जे काही दरवाजे खोलतो तोच येशू काही दरवाजे बंद पण करतो, उघडतो पण. और आपको बताऊं कई बार ना दरवाजे जो बंद होते हैं ना आपकी जिंदगी में वो आपकी सुरक्षा के लिए होते हैं. म्हणून देव जे काही दरवाजे बंद करतो ते तुमच्या फायद्यासाठी, सुरक्षिततेसाठी. कई बार अगर कोई दरवाजे आपकी जिंदगी में बंद है क्योंकि परमेश्वर आपको बचा रहा है. म्हणून तसंच तुमच्या जीवनामध्ये काही Amen. दरवाजे बंद असतील तर ह्याचा अर्थ देव तुम्हाला वाचवण्यासाठी ते दरवाजे बंद ठेवते. आप प्रार्थना करो परमेश्वर प्लीज मुझे वो लड़के से इतना बेइंतहा मोहब्बत है प्लीज. पण तुम्ही प्रार्थना करत आहात की प्रभू मला हाँ. ही व्यक्ती आवडते, खूप प्रेम करतो, वो ही करते, लड़का चाहिए तोच मुलगा मला हवाय. और वो लड़का नहीं मेरे को नहीं चाहिए तू. आणि ज्याच्या मागे तुम्ही धावतात तो तुम्हाला टाळते, और लड़कियां दौड़ रही हैं उसके पीछे नहीं. आणि मुली त्याच्या Please, पाठीमागे धावते की please मुझे एक प्लीज chance दे. विनंती करत और एक चान्स दे. और आप समझ नहीं पा रहे हो कि आप इतना प्यार करते हो पर वो लड़का आपको भाव क्यों नहीं दे. पण तुम्हाला हे समजत नाही, तुम्ही तर खूप प्रेम करत आहात पण तो मुलगा भाव सुद्धा देत नाही. आपके सुरक्षा के लिए का? कारण देव तुमची सुरक्षा करत आहे. परमेश्वर आपको बचा रहा है. देव तुम्हाला वाचवत आहे त्या हालेलुया. मुलापासून. परमेश्वर नहीं चाहता देवाची इच्छा नाही कि आप उस रिश्ते में की जाओ तुम्ही त्या मुलासोबत फिर संबंध आपका ठेवावे दिल टूट जाए आणि मग तुमचं हृदय तुटलं फिर जाईल आप इतने वर्षों को व्यर्थ गला दो. आणि मग नंतर तुम्ही आयुष्याची इतकी वर्ष Amen. परत व्यर्थ घालवाल. शादी के पहले सब अच्छे रहते हैं. म्हणून लग्नाच्या आधी सर्वजण चांगले वागतात, चांगलं दाखवतात स्वतःमधलं. बेस्ट बताएंगे है ना. हा, स्वतःमधलं चांगलं दाखवतात, वाईट शादी के दाखवत बाद नाहीत. देखते हैं कितना कितना टिकता है ये सब चीजें. पण लग्नानंतर खरं रूप बाहेर येतं. इसलिए ना प्यार जो है वो एक निर्णय है, वो एक फीलिंग नहीं है. म्हणून प्रेम जे आहे सही ना आहे. तो एक है ना? निर्णय आहे, ती भावना नाही. अरे परमेश्वर ने निर्णय किया आपसे प्यार करना. देवाने निवड केली तुमच्यावर प्रेम करायची. और एक तो दरवाजा जब भी बंद होता है वो आपके सुरक्षा के लिए है ना. म्हणून दरवाजा बंद झाला तो तुमच्या सुरक्षिततेसाठी आहे. दूसरा है आणि दुसरं कारण फॉर प्राइवेसी. की तुम्हाला प्रायव्हसी मिळावी, एकांत मिळावा. कई बार परमेश्वर नहीं चाहता कि आप अपने जिंदगी के पसारे किसी और को बताएं. म्हणून देवाची इच्छा आहे की तुमच्या जीवनामध्ये जर का तुम्ही पसारा करून ठेवलेला आहे तर तो तुम्ही इतर कोणाला सांगावा, ही देवाची इच्छा नाही. वो पसारों को परमेश्वर साफ करेगा. देव तो पसारा साफ करेल, त्याला व्यवस्थित करेल. Praise the Lord. आमेन. Amen. इंसान बाहरी रूप की ओर देखता है, परमेश्वर दिल में देखता है. लोक Hallelujah. बाहेरून पाहतात Amen. पण देव हृदय पाहतो. यहाँ पर आने वाले 25-30 सालों की क्रिस्ती होंगे यहाँ पर जो कितने ही वर्षों से प्रार्थना करे पर उनको अपने प्रार्थना का उत्तर नहीं मिलता. एक पापी आता है बस 6 महीनों में उसे अपना प्रार्थना का उत्तर मिलता है. क्यों? किती लोक 25-30 वर्ष झाले मंडळीमध्ये येत आहेत, त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाहीये. पण एक व्यक्ती 6 महिने झाले येत आहे आणि त्याच्या प्रार्थनेचं उत्तर देव लगेच देतो. असं का? क्यों? का? क्योंकि ये अपने प्रार्थना पर विश्वास करता है पर ये पापी परमेश्वर पर विश्वास. कारण जो 25-30 वर्ष झाले येत आहे Hallelujah. तो स्वतःच्या प्रार्थनेवर विश्वास ठेवतो, पण जो नुकतीच 6 महिने झाले येत आहे तो देवावर विश्वास तो ठेवतो. आप किस पर विश्वास करते म्हणून तुम्ही कुणावर विश्वास ठेवत? हैं? जब इजरायली लाल समंदर के सामने थे ज्यावेळेस इस्रायलचे लोक तांबड्या समुद्राच्या
तिथे येऊन थांबले होते, उभे होते. परमेश्वर ने वो समंदर को दो भागा, त्यावेळेस देवाने तांबडा Amen. समुद्र दुभागला. वो दरवाजा था खुल गया. तो जो दरवाजा बंद होता तो Amen. उघडला Amen? और वो गए, आणि ते त्यातून गेले. सूखी भूमि पर गए, ते कोरड्या भूमीतून समुद्रामधून चालत गेले. उन्हें आजादी मिला. त्यांना सुटका मिळाली. Amen? पर उसके पीछे, वो खुले दरवाजे के पीछे ही मिस्र के लोग भी आने लग गए. पण जो Amen. दरवाजा देवाने समुद्रातून हा. उघडला होता त्या दरवाजातून जाण्यासाठी इजिप्तचे सैन्य चालले आले. पर परमेश्वर ने कहा नहीं, पण देव काय म्हणाला, हा दरवाजा तुमच्यासाठी नाही. इस बार दरवाजा खुला नहीं रहेगा, इस दरवाजा बंद ह्या हो वेळेस जाएगा. आता दरवाजा उघडा राहणार नाही, हा Amen. दरवाजा बंद होणार. और जब भी परमेश्वर ने दरवाजा बंद आणि कर ज्या दिया, वेळेस देवाने तो समुद्राचा दरवाजा बंद केला, उसी के साथ उनके सारे दुश्मन डूब त्या गए. क्षणी इस्रायलचे सर्व Hallelujah. दुश्मन शत्रू अरे त्या जोर से ताली बजाओ समुद्राच्या यीशु के लिए, समुद्रामध्ये come on. बुडून मरून गेले. Amen. आमेन. जब भी परमेश्वर द्वार बंद करेगा, आपके दुश्मन भी डूब जाएंगे. देव दार बंद करेल, तुमचे शत्रू बुडून जातील. हालेलुया. और ना कई लोग आपको नीचे दबाने की कोशिश काही लोक तुम्हाला खाली दाबून ठेवायचा प्रयत्न पर करतील. उन्हें कहो कि परमेश्वर ने मुझे सर बनाया, पूंछ आमेन. नहीं, पण ऊपर तुम्ही बनाया, त्यांना नीचे बोला की देवाने मला शेपूट Hallelujah. बनवलं नाहीये तर मस्तक बनवलेलं आहे, Amen. खाली नाही तर वर ठेवलेलं आहे. क्या आप वो विश्वासी हो जो तूफानों में भी सो सकता है? म्हणून तुम्ही असे विश्वासी आहात Hallelujah. का की जे वादळामध्ये सुद्धा शांत झोपू शकतात. हमारा परमेश्वर तूफानों में सोता है, आपला येशू वादळामध्ये आरामामध्ये झोपणार आहे. क्योंकि पिता ने कहा कि तू दूसरी ओर जाएगा. अगर पिता ने कहा कि तू दूसरी ओर जाओगा तो मैं दूसरी ओर जाऊंगा यीशु के आमेन. नाम कारण से. देवाने सांगितलं, Hallelujah. पित्याने सांगितलं की मी Amen? पुढच्या बाजूला दुसऱ्या बाजूला समुद्राच्या जाणार आहे. आणि जर देवाने सांगितले तर मी जाणार आहे. चाहे आंधी आए, चाहे तूफान आए, मग वादळ येऊ दे, लाटा येऊ दे, चाहे काही येऊ कितने भी दे, दिक्कत आ जाए, कितीही अडचण येऊ दे, मैं दूसरी ओर जाऊंगा यीशु मी के नाम किनाऱ्याच्या पलीकडे जाणारच से. आहे. Amen? और परमेश्वर के पास अंदरूनी शांति थी. आमेन. Amen? बाहर तूफान था, बाहेर वादळ होतं, अंदर शांति थी. पण येशूच्या आतमध्ये अद्भुत शांती. आपकी जिंदगी में तूफान होगा पर अंदर शांति हो म्हणून सकता है. तुमच्या आजूबाजूला Amen. गोंधळ असेल, Hallelujah. वादळ असेल, पण तुमच्या आतमध्ये शांती आहे. परमेश्वर ने पुराने करार में इजरायलियों को बोला देवाने जुन्या काळामध्ये इस्रायलच्या लोकांना म्हटलं कि नाश करने वाला आएगा, की नाश करणारा येईल, तो तुम अपने दरवाजों पर पण तुम्ही तुमच्या दरवाजावर खून लगा दो, रक्त लावायचं. क्योंकि जब ये वो खून रहेगा कारण ज्या वेळेस ते रक्त राहील तो नाश करने वाला उस खून को देखकर निकल जाएगा. त्यावेळेस नाश करणारा ते रक्त पाहिल आणि तिथून तुमच्या दरवाजाच्या समोरून जाईल, आतमध्ये येणार नाही. जो भी वो योजना कर रहा था तेरे घर के खिलाफ, म्हणून जे काही तुमच्या घराच्या विरोधात योजना करत असतील वो खून को देखकर निकल जाएगा. ते रक्त पाहून पुढे जाईल. आज आपके जिंदगी के दरवाजे पर यीशु मसीह का लहू है. आज तुमच्या जीवनाच्या दरवाजावर येशू ख्रिस्ताचं रक्त आहे. हालेलुया. आमेन. इसलिए हम घोषणा करते हैं, म्हणून आम्ही घोषणा करतो, परमेश्वर प्रभु तेरे लहू से मेरे परिवार को ढाक, तुझ्या रक्ताने माझ्या कुटुंबाला झाक, मेरे घर को ढाक, माझ्या घराला झाक, मेरे पैसों को माझ्या ढाक, पैशाला झाक, मेरी सेहत को ढाक. माझ्या तब्येतीला झाक. क्योंकि जब भी नाश करने वाला खून को देखता है वो निकल जाता है. कारण ज्यावेळेस नाश करणारा हे रक्त पाहिल त्यावेळेस तो Amen? दूर तसाच निघून जाईल. पुराने करार में भेड़ बकरियों का खून होता था, नए करार में पुत्र यीशु मसीह का खून Amen. जुन्या करारामध्ये प्रोटेक्ट करता है. जनावरांचं रक्त Hallelujah. होतं, पण नवीन करारामध्ये Amen. येशूचं रक्त आपल्याला वाचवतं. और जैसे नाश करने वाला आएगा आणि ज्यावेळेस ती मरी येईल और आपने घोषणा किया आणि तुम्ही घोषणा केली यीशु का लहू मेरे परिवार को ढाकता की है, येशूचं रक्त माझ्या कुटुंबाला झाकतं, यीशु का लहू मेरे पैसों को ढाकता है, येशूचं रक्त माझ्या कुटुंबाला येशू का माझ्या लहू मेरे पैशाला सेहत को ढाकता झाकतं, है, येशूचं रक्त माझ्या तब्येतीला झाकतं, मेरे बिजनेस को ढाकता माझ्या है. बिझनेसला तो झाकतं. नाश करने वाला आएगा ज्यावेळेस ती मरी येईल ये सोच के कि मैं इसके घर परिवार में नाश हा करूं. विचार करून की मी ह्याच्या कुटुंबाचा नाश करेल, पर वो ये नहीं जानता पण ती मरी ह्याला माहित नाही कि आप ढके हुए हो. की तुम्ही सुरक्षित आहात, झाकले हालेलुया. गेलेले आहात. कोई लोग आपके जिंदगी के दरवाजों को खोलने की कोशिश कर रहे, परमेश्वर उसे हटा रहा है. आमेन. म्हणून काही लोक जे तुमच्या जीवनाच्या दरवाजाला हात लावायचा प्रयत्न करतील, देव त्यांना सरकवेल. Amen? आमेन. क्योंकि क्या आपको पता है कुछ लोग ऐसे हैं जो शायद से, क्लियर बात बताओ, जो शायद से आपकी जिंदगी में है, जो आपको पता है वो आपको नीचे गिरा रहे हैं, तुमच्या जीवनात काही लोक असतील, तुम्हाला माहिती आहे ते तुम्हाला खाली खेचत आहेत, है ना? वो आपको पता है तुम्हाला हे माहिती आहे की हे लोक जे माझ्या जीवनात आहेत मला खाली खेचत आहेत. कि वो बातें करेगा ते बोलतात, तो वो मुझे नीचे लाएगा. ज्यावेळेस ते बोलतील त्यावेळेस मला खाली गेल्यासारखं वाटेल.
और शायद से आपने अपने जिंदगी के दरवाजे उनके लिए खोल दिए हैं। आणि कदाचित त्या लोकांसाठी त्यांच्या शब्दांसाठी तुम्ही तुमच्या जीवनाचं दार उघडलेले वो एक फोन कॉल के द्वारा, वो एक मैसेज के द्वारा, कशाद्वारे है ते ना? फोन करतील, वो मेसेज वो एक, करतील, वो एक बातचीत के द्वारा। एक एक वाक्य बोलतील. और वो कुछ लोगों के पास ना इतनी ताकत होती है ना कि वो आपको 2 मिनट में इमोशनली डैमेज कर सकते काही लोकांचे शब्द सही इतके आहे? भयानक है ना? सामर्थ्यशाली असतात की त्यांच्या एका वाक्यात ते तुमचा विश्वास खाली खेचतील. तो परमेश्वर दरवाजों को हिला रहा है म्हणून मग देव मध्ये येतो आणि देव ते दरवाजे हलवतो उसके शब्दों के द्वारा। त्याच्या शब्दाद्वारे. पर कुछ लोग हैं या कुछ दोस्त हैं ऐसे जो आपको नीचे खींच रहे हैं। पण काही लोक आहेत, काही मित्र असतील जे तुम्हाला नेहमी सतत खाली खेचतात. आपको उनकी जरूरत नहीं है। खरं तर तुम्हाला त्यांची गरज नाही. और जैसे परमेश्वर का वचन आ रहा है ना अभी, आणि जसं आता देवाचं वचन तुमच्याकडे येते, आप विश्वास करो, तुम्ही विश्वास ठेवा, आप उसे ग्रहण करो, तुम्ही ते स्वीकारा, ताकि परमेश्वर उन गलत दोस्तों से आपका पीछा छुड़ा दे। जेणेकरून देव त्या चुकीच्या संगतीपासून तुम्हाला अगर- सुटका देईल. अगर आप अपनी खुद की ताकत से उन टॉक्सिक दोस्तों को जिंदगी से नहीं हटा सकते, परमेश्वर हटाएगा। जर तुम्ही स्वतःहून त्या Amen. विषारी मित्रांना तुमच्या जीवनातनं घालवू शकत नाहीये तर देवाला परवानगी द्या आणि देव त्यांना तुमच्या जीवनातनं यस, आमेन।